मध्यंतरी ट्रम्प यांच्यावर हल्ला झाल्याच्या बातम्या आल्या आणि ते पुन्हा एकदा चर्चेत आले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांनी ऐतिहासिक विजय मिळवलाय. अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाचा विजय झालाय आणि डोनाल्ड ट्रम्प हे अमेरिकेचे पुढचे राष्ट्राध्यक्ष होणार हे जवळजवळ निश्चित झालं आहे. याआधी डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 ते 2021 पर्यंत अमेरिकेचं राष्ट्राध्यक्ष पद भूषवलं होतं. यंदाच्या विजयानंतर ते दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनणार आहेत. पण डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तर याचा भारताला होऊ शकणारा संभाव्य तोटा किंवा अडचणी नक्की काय आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत प्राईम संवादच्या आजच्या भागात. नमस्कार, मी सारिका. प्राईम संवाद या युट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं स्वागत करते. डोनाल्ड ट्रम्प यांनी अनेक वेळा नरेंद्र मोदी हे त्यांचे मित्र असल्याचा उल्लेख केलेला. दुसऱ्या बाजूला त्यांनी अनेक वेळा भारताच्या धोरणांवर टीका सुद्धा केलेली आहे. या निवडणुकीतही त्यांनी अनेक वेळा नरेंद्र मोदींचा उल्लेख केला. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्याने आता याचा भारतावर काय परिणाम होईल? डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यास अशा काही अडचणी आहेत ज्या भारतासमोर उभ्या राहू शकतात. पहिली अडचण आहे चीन, पाकिस्तान आणि बांगलादेश बाबत त्यांच्या बाबतीतील त्यांची भूमिका. कमला हॅरिस आणि ट्रम्प या दोघांनाही चीनला रोखायचं आहे आणि त्यासाठी भारत हा आशिया खंडातील सर्वाधिक योग्य भागीदार ठरू शकतो. ट्रम्प जिंकले तर चीन विरुद्ध भारत सोबत त्यांचं धोरणात्मक सहकार्य अधिक मजबूत होईल. पण ट्रम्प हे अमेरिकेच्या मित्र राष्ट्रांविरुद्धही लढताना दिसले आहेत. या प्रकरणी शशांक मट्टू यांनी ट्रम्प यांच्या राजवटीत जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यातील तणावाची आठवण करून दिली. ट्रम्प चीन विरुद्ध तैवानचं रक्षण करतील की नाही याबाबत स्पष्टता नाही. अशा वृत्तीमुळे अमेरिकेची आशियातील आघाडी कमकुवत होईल. यामुळे चीनची स्थिती मजबूत होईल. ही गोष्ट भारतासाठी चांगली ठरणार नाही. बांगलादेशच्या प्रश्नावर ट्रम्प यांनी उघडपणे भारताचं समर्थन केलंय. ट्रम्प यांनी बांगलादेशातील अल्पसंख्याकांच्या सुरक्षेबाबतही प्रश्न उपस्थित केलेत. पाकिस्तान बाबत मात्र तज्ज्ञांना असं वाटतं की अमेरिका आपल्या इंडो पॅसिफिक धोरणाबाबत संभ्रमात असल्याचं दिसतं. द विल्सन सेंटर या थिंक टँकचे दक्षिण आशिया संचालक मायकल कुगलमन यांनी लिहिलं आहे की अमेरिकन अधिकारी याबाबत संभ्रमात आहेत. अमेरिकेच्या इंडो पॅसिफिक धोरणात पाकिस्तानचं स्थान कुठे आहे? पाकिस्तान हा चीनचा मित्र आहे. सामरिक व्यवहार तज्ज्ञ ब्रह्मा चेलानी यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की अमेरिकेत रिपब्लिकन पक्षाचं सरकार असेल तर भारत अमेरिका संबंध चांगले राहतात. हे सांगणाऱ्या गृहतिकाला आता पुन्हा एकदा बळ मिळू शकतं, कारण बायडेन प्रशासन आणि भारताचे संबंध ताणलेले होते. अमेरिकेच्या निवडणुकीत कुणीही जिंकलं तरी त्याचं भारत कनेक्शन हे असतं. कमला हॅरिस जिंकल्या असत्या तर त्या भारतीय वंशाच्या राष्ट्राध्यक्ष ठरल्या असत्या. आता रिपब्लिकन पक्षाचा विजय झाल्याने उपराष्ट्राध्यक्ष बनणाऱ्या जेडी वेन्स यांच्या पत्नी उषा वेन्स या अमेरिकन भारतीय असल्याने इथेही भारताचा संबंध असणार आहे. दुसरी अडचण आहे डोनाल्ड ट्रम्प यांचं काश्मीर धोरण नक्की काय असेल ही. पाकिस्तान बाबत ट्रम्प यांची भूमिका काय असेल याच्याशीही भारताचे हितसंबंध जोडलेले आहेत. जुलै 2019 मध्ये पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान इम्रान खान अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये इम्रान खान यांचं स्वागत केलं होतं. त्याच भेटी दरम्यान काश्मीर प्रश्नावर भारत आणि पाकिस्तान यांच्यात मध्यस्थी करण्याबाबत ट्रम्प बोलले होते. ट्रम्प यांनी असा दावाही केला होता की पंतप्रधान मोदींची देखील अशी इच्छा आहे की ट्रम्प यांनी या प्रश्नावर मध्यस्थी करावी. भारताने ट्रम्प यांचा दावा फेटाळून लावला असून नरेंद्र मोदींनी ट्रम्प यांना असे काहीही सांगितलं नसल्याचं स्पष्ट केलंय. अनेक वर्षांनंतर असं घडलं होतं की एखाद्या अमेरिकन राष्ट्राध्यक्षानं काश्मीर प्रश्नावर मध्यस्थीची तयारी दाखवली होती. पाकिस्ताननं ट्रम्प यांच्या या वक्तव्याचं स्वागत केलं होतं, तर भारतानं मात्र याबाबत आम्ही कुणाचीही मध्यस्थी स्वीकारणार नाही हे स्पष्ट केलं होतं. डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय पाकिस्तानसाठी चांगला ठरू शकतो असा विश्वास पाकिस्तानचे सिनेटर मुशाहिद हुसेन सय्यद यांनी व्यक्त केला होता. ते म्हणाले होते की याआधी देखील रिपब्लिकन पक्ष पाकिस्तानच्या जवळ होता. अमेरिकेतील रिपब्लिकन पक्षाचं सरकार नेहमीच पाकिस्तानच्या पाठीशी उभं राहिलं आहे. बांगलादेश वेगळं केल्यानंतर इंदिरा गांधींनी पाकिस्तानवरही हल्ला करायचा होता, पण राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी तसं होऊ दिलं नाही. त्यामुळे अमेरिकेची भूमिका इथे नक्की काय असेल? काश्मीर वादात अमेरिका मध्यस्थी करेल की काय हे इथे महत्वाचं ठरतं. तिसरी अडचण आहे ट्रम्प यांचं विजा धोरण. ट्रम्प यांच्या धोरणामुळे स्थलांतरितांसाठी खूप अडचणी निर्माण होऊ शकतात. ट्रम्प या प्रकरणी खूप बोलले आहेत आणि ते अमेरिकन निवडणुकांचा महत्वाचा मुद्दा होता. ट्रम्प यांनी अवैधरित्या अमेरिकेत आलेल्या स्थलांतरितांना त्यांच्या देशात परत पाठवण्याचं आश्वासन दिलं आहे. ते म्हणतात की हे अवैध प्रवासी मूळ अमेरिकन लोकांच्या नोकऱ्या खात आहेत. अमेरिकेतील तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या संख्येनं भारतीय काम करतात आणि ते तिथे H-1B विजावर जातात. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या कार्यकाळात H-1B विजाचे नियम कठोर केले होते. त्याचा परिणाम भारतीय व्यावसायिक आणि तंत्रज्ञान कंपन्यांवर दिसून आला. हे धोरण कायम राहिल्यास अमेरिकेत भारतीयांसाठी नोकरीच्या संधी कमी होतील. चौथी अडचण आहे संरक्षण संबंध.
डोनाल्ड ट्रम्प हे चीनचे कट्टर विरोधक मानले जातात. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात अमेरिका आणि चीन मधील संबंध खूपच बिघडले होते. या परिस्थितीमुळे भारत आणि अमेरिका यांच्यातील संरक्षण संबंध अधिक दृढ होतील. त्यांच्या पहिल्या कार्यकाळात ते क्वाड मजबूत करण्यासाठी सक्रिय असल्याचं दिसून आलं. क्वाड ही आशिया पॅसिफिक प्रदेशातील अमेरिका, ऑस्ट्रेलिया, भारत आणि जपान या देशांची संयुक्त संघटना आहे. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाल्यात भारतासोबत शस्त्रास्त्र निर्यात, संयुक्त लष्कर सराव आणि तंत्रज्ञान हस्तांतरण यामध्ये दोन्ही देशांमध्ये अधिक चांगला समन्वय साधता येईल. यामुळे चीन आणि पाकिस्तानच्या विरोधात भारताची स्थिती मजबूत होऊ शकते. मात्र तरीही हा मुद्दा महत्वाचा आहे. पाचवी आणि महत्वाची अडचण आहे आर्थिक आणि व्यापारी संबंध. डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेतील उद्योगांच्या संरक्षणासाठी आर्थिक धोरणं राबवली होती. त्यांची चीन आणि भारतासह अनेक देशातून होणाऱ्या आयातीवर जबरदस्त शुल्क लादले होते. उदाहरणार्थ भारताला अमेरिकन हार्ले डेव्हिडसन मोटरसायकलवरील शुल्क हटवण्यास किंवा कमी करण्यास सांगितलं होतं. ट्रम्प यांनी अमेरिका फर्स्टचा नारा दिला असून ते अमेरिकन वस्तू आणि सेवांच्या आयातीवरील उच्च शुल्क लावणाऱ्या देशांवर कारवाई करू शकतात. या धोरणाचा भारतावरही परिणाम होऊ शकतो. आंतरराष्ट्रीय घडामोडींवर लक्ष ठेवणारे पत्रकार शशांक मट्टू यांनी एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असं लिहिलं होतं की डोनाल्ड ट्रम्प यांचं असं मत आहे की भारत अनेक व्यापारी नियमांचं मोठ्या प्रमाणावर उल्लंघन करतो. भारतात होणाऱ्या अमेरिकेच्या वस्तूंवर लादण्यात आलेलं अवाजवी शुल्क ट्रम्प यांना आवडत नाही. ट्रम्प यांना असं वाटतं की त्यांच्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर इतर देशांनी फक्त 20% शुल्क लावले पाहिजे. काही अर्थतज्ञांचा असा अंदाज आहे की जर ट्रम्प यांचे टॅरिफ नियम लागू झाले तर भारताच्या जीडीपी 2028 पर्यंत 0.1% घसरेल. भारत आणि अमेरिका यांच्यात 200 अब्ज डॉलर्सचा व्यापार होतो. ट्रम्प यांनी टॅरिफ वाढवल्यास भारताचे मोठे नुकसान होऊ शकतं. ट्रम्प यांचा व्यवहार धोरणांमुळे भारताची आयात महाग होऊ शकते. त्यामुळे महागाईचा दर वाढेल आणि व्याजदर फार कमी करणं शक्य होणार नाही. त्यामुळे ग्राहकांच्या विशेषतः मध्यमवर्गीयांच्या अडचणी वाढू शकतात, कारण त्यांचा ईएमआय यामुळे वाढू शकतो आणि अर्थव्यवस्थेवर जोर वाढू शकतो. शेवटची अडचण भारतासमोर उभी राहील ती म्हणजे भारतातील मानव अधिकारांच्या मुद्द्यावर ट्रम्प यांनी अद्याप काहीही भाष्य केलेलं नाही. भारतातील मोदी सरकारसाठी ही अनुकूल परिस्थिती आहे. काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याच्या वेळी ट्रम्प यांनी भारताच्या स्वसंरक्षणाच्या अधिकाराचं समर्थन केलं होतं. मात्र मानव अधिकाराचं उल्लंघन आणि लोकशाही व्यवस्थेबाबत जो बायडन प्रशासनाने भारत विरोधात अधिक आक्रमक धोरण अंगीकारलं होतं. डेमोक्रॅटिक पक्षाच्या राजवटीत लोकशाही आणि मानव अधिकार या मुद्द्यांवर अधिक भर देण्यात आला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्यापेक्षा डेमोक्रॅटिक पक्षाच्या राष्ट्राध्यक्षांसाठी हे मुद्दे अधिक महत्वाचे राहिलेले होते. त्यामुळे जो बायडन यांच्या काळात असलेल्या काही गोष्टी आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेली काही धोरणं लक्षात घेता डोनाल्ड ट्रम्प यांच्या राष्ट्राध्यक्ष होण्याने बऱ्याच अडचणी भारतासमोर वाढण्याची शक्यता आहे, पण सोबतच त्या कमीही होऊ शकतात. याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.